6:30 वाजल्यात आणि मी काय केलं दुपारी झोपलो का मला झोपच जागी झाली नाही लवकर. शिरड आहे ते आपल्याकडं मग त्यांच्यासाठी थोडंसं गवत न्यावं म्हटलं हिरवा चारा. सध्याला ते बाटूक फिटूक खाऊन त्यांना पण कंटाळा आला असेल. मग आता आलोय शेतात. रोहन आणि मी आलोय. आर्यन आज आला नाही सोबत. ये मोबाईल पकड तुम्ही काढतो. तर आता काढायला लागलोय गवत इथं मी. या आता कसं आहे सध्याला लय गवत पाणी पण नाही बाबा. थोडंफार सापडल्या असल्या वेला आपला हे असलं न्यायचं. थोडं मुठभर टाकलं की मस्त लागतंय त्यांना. लय भरपूर उन्हाळा पण आहे किंवा असलं चारा जरासं त्यांना पाहिजे. त्यांना हे आपलं बाटूक असते बघा. बाटूक आता तुम्ही म्हणसाल बाटूक म्हणजे काय. बाटूक म्हणजे ज्वारीचे बारीक बारीक दांड्या असते ती उंचीला कमी. इकडे ये रे रोहन. वेला आहे ते असलं. जरा जवळ येऊन दाखवून की रे मी दिसतोय का समोरून ये. आपलं कामाला पण नाही जरा कसं काम आता जरा कमजोर असते ती या दिवसात. म्हणजे पाऊस पाण्या होऊपर्यंत आता जरा कमजोर असते ती कामं. तरी पण जावं लागेल आता. उद्यापासून बघावं लागेल जावं लागेल कामाला कुठंतरी बघून. पैसा पाणी लागतोय जवळ. लेकर आहे ते आपल्याकडं बारकी बारकी. बरोबर आहे का नाही. आता म्हटलं 7 वाजत आली की रोहनला म्हटलं रोहन चल जाऊ म्हटलं पिल्यांसाठी काहीतरी आणू म्हणलं खायला. तुमची वहिनी पण मला उठवायला लागली केव्हापासून. उठ 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 झोपच जागी होईना माझी. 7-8 महिने झालं कंटिन्यू काय ना काय कामात आहे किंवा मी कंटाळा आलंय मला. काम करू करून आपलं हे असलं न्यायचं थोडंफार. गावाजवळच आहे यायचं असं न्यायचं कधी काढून. गवत नाही हात पडलंय. खुरपून घेतलं असं मस्त वातावरण झालंय बघा. दाखवर असं गोल करून गोल ऊस मस्तपैकी आलेला आहे. कुठं आहे बघ की गवत. ये बरं इकडे ये. अरे कुठं आहे गवत. ये इकडे ये. आता ह्यात गवत कमजोर आहे जर असल्या वेला भाजीपाला ह्याला काय रानभाजी आपली जी असते ती बघा. असलं न्यावं लागेल आता थोडं काढून. आल्यासारखं रिकामं तर जायचं नाही. बरोबर आहे का नाही. गवत पण नाही काढून टाकलंय लोकांनी सगळं. जरा का नाही लवकर यायला पाहिजे होते. आता जे भेटल ते न्यूज म्हणा आपण. खुडकून काढावं लागतं थोडं थोडं थोडं. कधी भरायचं पोत. चाललंय भारी सापडलं होतं रोहन तिकडं माहिती का तुला. तू नव्हता काल आर्यन आलेला. मागत ना काय दाखवायला बाबा इकडून तिकडून. हाय रे हाय यात गवत. कसं आहे माहिती आहे का तुला. गवत हाय टप्प्यानं वाचल्या वेला खाती ती मुलकाच्या या वेलाला. त्यांना पण चांगलं वाटतंय की गरा 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 वडती ते आपलं. टाकलं काय थोडं त्याला आता रात्रीच्याला टाकायचं. म्हणजे कसं असतंय शेरडांचं खाती ती रात्रीचं पण. आपण समजा बाहेर आला आता मग असं पण मला लवकर काय झोप येत नाही. 11 पर्यंत तरी जागाच असतोय मी. 11 पर्यंत टाकत राहायचं थोडं 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 थोडं. खायला तसं घ्यायचं टाकायचं. पाणी पाजायचं त्यांना.
आता त्यांना पण जीव असते, आपण त्यांची काळजी घेतलं तरच आपल्याला ते फायदा आहे की बरोबर आहे का नाही. रोहन दाखव की त्यांना सगळं र मन की त्यांच्याशी बोल की बघा किती मस्त आहे मन. बघा किती मस्त आहे बघा. हरगार आहे बघा. हिरवगार म्हणायचं र. हिरवागार आहे. काकांनो मावशींनो या इकडे फिरायला म्हणायचं मस्तपैकी राहणार. काका काय म्हणायचं मज्जा करायला मजा करायला या. लय भारी आहे म्हणा आमच्याकडे वातावरण. बघा रोड किती मस्त आहे इकडे. या इकडे या. मस्त पैकी हा वडती. माझा आवाज तरी जात असेल का रे. जाते. ती तेवढा लांब असल्यावर कुठलं जाणार आहे सांग. आर्यन लई सुरू बोलतय का नाही. ह्याला सवय नाही आपलं हे बोलत नाही. त्याला कसं जरा धाडशी आहे तो आर्यन. बोलतो जरा घर पट 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 बोलतोय जरा. ह्याला आपलं बोलणं उरकत नाही. असते ती सगळी समान नसते ती. घरात कोण रागीट असते, कोण शांत असते, कोण बोलका असते, कोणी कमजोर बोलत असते. तसं आता हा कमजोर बोलतोय तो आपला धडा 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 बोलत असतो. असल्या वेला फिला होते चारा मग मस्तपैकी. तर आपण लवकर यायचं होतं रे रोहन. तुला कधी चल म्हणत होतो मी. तुला पत्र्यावर जर लवकर चढला असता का तू तर आपण लवकरच येणार होता रे माहित आहे का. कशाचं शेत आहे रोहन काय आहे. ऊसाचं. हा त्यांना सांग हे ऊस आहे म्हणावं. मामांनो काकांनो असलं ऊस असते म्हणावं. असलं ऊस असतंय. याच्यापासून साखर तयार होती म्हणावं. ह्याच्यात साखर तयार होती यापासून. या साखर तयार होती ह्याच्यातून. ऊसापासून साखर तयार होती काकांनो. तुम्ही चहा पिताय का म्हणावं. तुम्ही चहा पितो का. चाफ्याची साखर असते म्हणावं. रोहन इकडं लय हाय रे. आपण तिकडं टाइमपास करत बसला बघ. बापरे किती बघ वेला कसलं आहे हिरव्यागार. मी नसलो की येत जाऊ नको इकडं. कुत्र माहित आहे ना शाळेवरचं. हा कुत्र्यानं जर तुझ्यावर हमला केला मग समजल. इकडे यायचं नाही कधीच मी नसलो की. आपल्या घरी आहेच की बाटूक ते टाकायचं. हा कोणासोबत पण यायचं नाही. कोणी म्हणलं बाबा चल जाऊ आपण गवत आणायला रोहन चल म्हटलं तरी पण बिलकुल जायचं नाही. म्हणायचं मी नाही येत म्हणायचं. जावा तुमचं तुम्ही. लक्षात ठेव. तो कुत्र लय चावक आहे हो मित्रांनो. इथं एक कुत्र आहे. शाळा आहे इथं हॉस्टेल आहे. मग त्या हॉस्टेलवरती का नाही लय मोठं कुत्र आहे. एवढं चावक आहे नाही सगळ्याला चावत असतो. कधी पण सततच कुठं ना कुठं चावलेलं असतं. अरे इकडं लईच गवत आहे रोहन. उद्यापासून तिकडं थांबायचंच नाही. इकडंच यायचं. तू तिथे काढतो. तू म्हणायचं तुम्ही तिथं काढता असं म्हणे. कळलं म्हणजे कसं हरगार आहे बघ. हरगार हिरवगार म्हणायचं रे. हिरवगार. तू सर तुला मराठी बोलत नाहीत का शाळेत. बोलते. मग कसं शिकायला गेला. शिकावर पिल्या सगळं शिकायचं बघ. कसं बोलायचं कसं वागायचं सगळं शिकवून घ्यायचं. लय मस्त आहे बघ. मी जर चिरडा असला असतो का त्याला बर 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 मारला.
त्याला आपण असं आयडिया करून काढू. याला इचरा वांद्रा वांद्रा करायचंच नाही, असं काढू याला मस्तपैकी. हे का असं निघते ती, मग वाटोळ होते र. हे का असं बघ किती मस्त निघतं आहे का नाही. मला डोकं इथे पटका लई मस्त खाती ती रे. याला रात्री तू बघितला का नाही की मी खात होती वाटते. हा लई मस्त खाती ती. चप मारत होती. मग त्यांना पण भारी वाटते की वेगळं चारा जातोय की मित्रांनो यांना. शेरडानं आता कसं रोज 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 ते बाटूक खाऊन 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 कंटाळा येत असतो. हे असं काही गेलं का जरा भारी वाटतंय जीवाला त्यांना. यानं कसं त्यांच्या यावरती खाण्यावरती चांगला असा परिणाम घडून येतो. म्हणजे बराबर आपलं हे. आणि यातून जे काही शिल्लक राहिलं समजा ह्याचं दांडे फिंडे पाला खाल्ला त्याने दांड जरी राहिली तरी मग खायला आपल्याकडं म्हैस आहेच. म्हशी समोर ते दांड उचलून टाकलं का एका घासात सगळं उडवून टाकते. आता मी उद्यापासून कामाला जरी गेलो तरी पण सकाळ सकाळी येत जाईल आणि आपलं थोडंसं काढून येत जाईल. एक पोतभर नेलं का मग दिवसभर भागते त्यांचं. तुमची वहिनी तर टाकती संपूर्ण पाणी चारा बघती, नाहीतर आमचे बाबा आहे ती माझे वडील ते बघते ती. पुन्हा लेकरं पण घरीच आहे ते. आता सुट्टी आहे त्यांना पण उन्हाळ्याची. मग ते बघते चारा पाणी आपलं. आपण जायचं कामाला ते बघते ती सगळं. नाही मस्त आहे. आता इथं नेतो काढून. उतरून काढल्याशिवाय पण उरकत नाही रे. बरोबर का नाही. आणि उसात लय गरम होतंय काय सांगायचंय तुम्हाला. ढगाटा सुटलाय नुसतं अंगाला घाम सुटलंय आता. त्याला म्हणलं गंड्याला म्हटलं चल तर काय म्हणला रोहन तो माहिती आहे का. मला नको म्हणला आमची मम्मी आता घेऊन येते. आता त्याची मम्मी घेऊन येईल पण असला चारा मिळेल का. हा सांग की. नाही मग आता आपण मस्तपैकी टाकायचं बघतोय. मग पोत भरत आलं ते पुढून ये की रे माझ्या मागून काय दाखवत तू. दिसायला लागलोय का काळाभूर दिसतोय मी आता. आता दिसतोय का. लय हायला कर रोहन इकडे आणि खाजवायला रे. इथं हाय केलं का लय मोठं. पलीकडे कर बरं असं कॅमेरा कर दाखव बस कर.